भारतातील स्त्री शिक्षणाचा आणि स्त्री उद्धाराचा जेव्हा जेव्हा विचार केला जाईल, तेव्हा तेव्हा एक नाव घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येणार नाही. ते नाव म्हणजे सावित्रीबाई फुले. ज्योतिबांच्या सोबतीने सावित्रीबाईंनी पुण्यात महिलांची पहिली शाळा सुरू केली. त्या शाळेत स्वतः शिक्षिका म्हणून काम केलं आणि आपल्या देशात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. स्वतः दिव्यासारखं जळून सावित्रीबाईंनी आपल्या देशातील स्त्रियांच्या वाटा प्रकाशित केल्या. आपण सावित्रीबाईंना ओळखतो ते फक्त त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली म्हणून, पण या कार्याव्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टींमध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. अशा या महान स्त्रीच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन प्रवासातील काही महत्त्वाच्या टप्प्यांविषयी जाणून घेऊया व्हिडिओतून. नमस्कार, मी दीपालिका नेसे, कॅमेरावर आहे साक्षात सावंत. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या एका लहानशा गावात झाला. त्यांचे वडील खंडोजी नेवसे पाटील गावचे मुख्य होते. सावित्रीबाई अशा गावात आणि अशा काळात जन्माला आल्या होत्या की जिथे स्त्री शिक्षण ही गोष्ट कल्पनेपलीकडची होती. त्यामुळे साहजिकच सावित्रीबाईंनाही त्यावेळी शिक्षण घेता आलं नव्हतं. सावित्रीबाईंच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ते ज्योतिबांशी विवाह झाल्यानंतर. 1840 साली वयाच्या 9व्या वर्षी सावित्रीबाईंचा महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी विवाह झाला. ज्योतिबांचं वय सुद्धा त्यावेळी फक्त 13 वर्ष होतं. ज्योतिबा सुरुवातीपासूनच जातीभेद निर्मूलन, समाजातील वाईट गोष्टींविरोधात लढा देणं अशा कार्यात गुंतलेले होते. लग्नानंतर सावित्रीबाईंनी सुद्धा त्यांच्यासोबत स्वतःला त्या कार्यात झोकून दिलं. ज्योतिबांच्या क्रांतीच्या वाटेवर सावित्रीबाई पावलोपावली त्यांच्या सोबत होत्या, म्हणून इतिहासाने त्यांची दखल क्रांती ज्योती म्हणून घेतली. ज्योतिबांचे जातीभेद निर्मूलनासाठी प्रयत्न सुरू असतानाच स्त्रियांना जातीभेदासोबतच लिंगभेदाला सुद्धा सामोरं जावं लागतं याची जाणीव सावित्रीबाईंना होती. त्यामुळे स्त्रियांचं जगणं बदलणार नाही तोपर्यंत समाज बदलणार नाही अशा ठाम मताच्या सावित्रीबाई होत्या. हा बदल घडून येण्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे हे त्यांनी ओळखलं. त्यातूनच मग 1848 साली फुले दाम्पत्यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यांच्या या निर्णयाला समाजाने कठोर विरोध केला. सावित्रीबाई आणि ज्योतिबांना प्रचंड अपमान, शिव्याशाप सहन करावा लागला. वेळप्रसंगी लोकांनी दगडधोंडे सुद्धा फेकून मारले, पण सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी समाजाच्या त्या विरोधाला जुमानलं नाही. मुलींची शाळा सुरू केल्यानंतर त्या शाळेत शिक्षिका मिळणं कठीण जाऊ लागलं, म्हणून सावित्रीबाई स्वतः शिक्षण घेऊन त्या शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. सुरुवातीला ती शाळा चालवण्यासाठी त्यांना अनेक कठोर प्रसंगांना सामोरं जावं लागलं, पण पुढच्या 4 वर्षांच्या कालावधीतच त्यांनी मुलींसाठी एकूण 18 शाळा सुरू केल्या. सावित्रीबाईंनी त्यावेळी पुढाकार घेतला नसता तर आज महिलांनी जितकी प्रगती केली आहे ती घडून आली नसती. सावित्रीबाईंचं कार्य फक्त मुलींची शाळा सुरू करणं किंवा फक्त पहिली महिला शिक्षिका होण्यापुरतं मर्यादित नव्हतं. इतर सामाजिक कार्यातही त्यांचं मोलाचं योगदान होतं. विधवा महिलांसाठी सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी मिळून आश्रम सुरू केलं होतं. विधवा महिलांना त्यांची बाळं दत्तक देण्यासाठी त्या आश्रमात सोडून जाण्याची सोय होती. बालविवाह आणि सती प्रथेविरोधातही सावित्रीबाईंनी लढा दिला होता. विधवा पुनर्विवाहासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले होते. 1876-77 साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. त्या दुष्काळात शेतकऱ्यांसाठी सावित्रीबाईंनी मदत कार्य सुरू केलं होतं. 1893 मध्ये सासवड येथे भरलेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपदही सावित्रीबाईंनी भूषवलं होतं. सावित्रीबाई या उत्तम कवयित्री सुद्धा होत्या. 1854 मध्ये सावित्रीबाईंनी काव्य फुले हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह लिहिला. त्यानंतर त्यांनी सावित्रीबाईंची गाणी, सुबोध, रत्नाकर आणि बावनकशी ही 3 पुस्तकं लिहिली. त्यांच्या कवितांमधून सुद्धा त्यांनी सामाजिक सुधारणेचा संदेश दिला होता. सावित्रीबाई एक आदर्श पत्नी सुद्धा होत्या. ज्योतिबांना त्यांनी अखेरपर्यंत साथ दिली. आपल्यानंतर आपले कार्य सावित्रीबाई सुरू ठेवतील असा विश्वास शेवटच्या दिवसात ज्योतिबांनी बोलून दाखवला होता. सावित्रीबाईंनी त्यांचा तो विश्वास सार्थ ठरवला. दुर्दैवाने 1897 साली पुण्यात पसरलेल्या प्लेगच्या साथीमुळे सावित्रीबाईंना आपला जीव गमवावा लागला, पण त्यांनी केलेल्या कार्याच्या माध्यमातून त्या आजही जिवंत आहेत. सावित्रीबाईंनी वाट दाखवली आणि आज आपण त्या वाटेवर चालत आहोत. स्त्री शिक्षणाचा, स्त्री विकासाचा आणि स्त्री उद्धाराचा विचार करताना कायमच सावित्रीबाईंचं नाव घेतलं जाईल. ज्योतिबांच्या सावित्रीबाई देशातील प्रत्येक महिलेसाठी सावित्री आई झाल्या. अशा या महान स्त्रीला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला फॉलो करा.